नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक बातम्या। नमस्कार। GH रायसोनी विद्यापीठ अमरावतीचा 6वा दीक्षांत समारोह हा 22 फेब्रुवारी 2016 रोजी अमरावतीच्या ज्ञानेश्वर सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे। आपल्या या दीक्षांत समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला IIM नागपूरचे संचालक डॉक्टर भीमराया मेत्वी आणि लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर अतुल वैद्य हे 2 तज्ज्ञ मंडळी आपल्या या दीक्षांत समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभले आहेत। समारोहाचं अध्यक्षस्थान जे आहे ते रायसोनी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष श्री सुनीलजी रायसोनी हे भूषवणार आहेत। मुळात हा दीक्षांत समारंभ आयोजित करण्याचं कारण म्हणजे आपले विद्यार्थी विविध शाखांमध्ये त्यांनी दैदिप्यमान असं यश प्राप्त केलं आणि त्याकरता त्यांचा सन्मान व्हावा म्हणून 58 असे मेधावी विद्यार्थी त्यांना सुवर्णपदक आणि रौप्य पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। मी आपणास सांगू इच्छितो की GH रायसोनी विद्यापीठात केवळ स्नातक आणि स्नातकोत्तर याच कार्यक्रमांचं आयोजन होत नसून आचार्य पदवी PhDचा कार्यक्रम देखील यथायोग्यरित्या राबवण्याचा प्रयत्न आमच्या विद्यापीठाने केला आहे। आणि मला सांगायला आपल्याला आनंद वाटतो की या दीक्षांत समारोहामध्ये 42 संशोधकांना PhD ही पदवी प्राप्त होणार आहे। त्यांचं संशोधन हे विविध विषयांमध्ये आहे। सायन्स, टेक्नॉलॉजी, कॉमर्स, त्याच्यानंतर लॉ, फॉरेन्सिक सायन्स अशा विविध विषयामध्ये PhD कार्यक्रम विद्यापीठाच्या मार्फत हा राबवला जातो। आपला प्रयत्न शक्यतोवर असा असतो की हे संशोधन समाजभिमुख व्हावं, धोरणकारांना त्यांची धोरणं आखताना त्याची मदत व्हावी आणि म्हणून त्या दृष्टीने आपले संशोधक हे संशोधन सातत्याने करण्याचा प्रयत्न करीत असतात आणि दीक्षांत समारोहाच्या माध्यमाने जास्तीत जास्त समाजातील घटकांना या विद्यापीठाची माहिती व्हावी, कुठले कार्यक्रम इथे राबवल्या जातात, कुठले कोर्सेस इथे आपल्याला मिळू शकतात याची माहिती व्हावी या दृष्टीने आम्ही विविध कार्यक्रम राबवत असतो। त्यातलाच दीक्षांत समारोह हा अत्यंत महत्त्वाचा असा स्तुत्य उपक्रम आहे। आपण या कार्यक्रमाला आपले प्रतिनिधी पाठवून जास्तीत जास्त या कार्यक्रमाची माहिती समाजापर्यंत पोचवावी अशी आपणास नम्र विनंती करून आपण इथे आलात त्याबद्दल आपले आभार मानून मी माझ्या शब्दांना विराम देतो। धन्यवाद। या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे झाले, परंतु संविधानानुसार या देशाचा किंवा महाराष्ट्राचा कारभार चालताना आपल्याला दिसत नाही। या खेडेगावातील जो आदिवासी समाज आहे फाशेपारधी हा शिकार करून पहिल्यांदा जीवन जगत होता, परंतु काही दिवसांनी या लोकांना गावात आणण्यात आलं। तेव्हापासून यांच्याकडे काही जमिनी नाही आहे, यांचं जीवनमान अजूनही उघड्यावर आणि पुलाखाली हे लोक जीवन जगत आहे। याच्याकडे शासनाचं दुर्लक्ष होत आहे। शासनाने GR काढते परंतु यांच्यापर्यंत पोहोचत नाही। ज्या ज्या शासनाच्या योजना आहे आदिवासी आणि SC ST समाजाच्या ह्या समाजापर्यंत पोहोचत नसल्यामुळे यांचा आतापर्यंत विकास झालेला नाही। परंतु यांनी गेल्या 20 वर्षापासून शासनाची जे 1 लाख जमीन आहे ती जमीन काढलेली आहे, परंतु शासनाच्या नोटीस आल्या का ते तुम्ही खाली करा। यांचा जर आज यांच्यापासून ह्या जमिनी घेतल्या तर यांना पोट कसं भरावं, यांचा उदरनिर्वाह कसा केला पाहिजे। याच्या अगोदर याचा चोरीचा व्यवसाय होता। जर शासन चोरी करायला लावत असेल तर मग हे दिवसा उघड्या डोळ्यांनी किंवा दिवसा ढवळ्या चोरी केल्या जाईल, तेव्हा अशा समाजाला काहीतरी न्याय मिळावा म्हणून शासनाने यांच्याकडे लक्ष देऊन जी अतिक्रमण केलेली जमीन आहे हे यांना निमाकुल करण्यात यावी ही मागणी आहे। आणि जर 8 दिवसात झाले नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या 8 दिवसात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत।
ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.